नमस्कार, मी अजिंक्य वातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळालेली आहे. नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी लंडन कोर्टानं आता हा निर्णय दिलेला आहे. पीएनबी घोटाळा प्रकरणी आपल्याला माहिती आहे, नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधामध्ये याचिका त्यांनी दाखल केलेली होती. मात्र आता या पार्श्वभूमीवर लंडन कोर्टानं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला आता मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. प्रशांत, लंडन कोर्टानं अतिशय महत्त्वाचा हा निर्णय दिलाय, काय सांगता येईल त्याबद्दल? बरोबर, अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे $2 अब्ज घोटाळा प्रकरणी वॉन्टेड डायमंड व्यावसायिक नीरव मोदी याला भारतात प्रत्यार्पण करण्याकरता ब्रिटनमधील कोर्टाने आपला निर्णय दिला आहे. त्यामध्ये त्यांनी भारताला नीरव मोदी यांचं प्रत्यार्पण करण्यात हरकत नाही आणि त्यांना प्रत्यार्पित करावं अशा प्रकारचा आदेश दिला आहे. सध्या नीरव मोदी जे आहे ते लंडनच्या तुरुंगात आहे आणि महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने त्यांनी मोठा घोटाळा केला आणि तो पळून गेला होता, त्यानंतर त्याला लंडनमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी सर्व ते प्रयत्न केले, पण अजूनही नीरव मोदी याच्या पुढे एक अजून तिथल्या उच्च न्यायालयाचं उच्च न्यायालयामध्ये त्यांना सुनावणी करण्याची याचिका दाखल पण ज्या पद्धतीनं भारत सरकारच्या वतीनं तिथे मांडणी करण्यात आली या कोर्टामध्ये, तिथेही त्यांना ज्या पद्धतीने भारत सरकारचा विजय होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. त्यामुळे नीरव मोदीचं प्रत्यार्पण एक सकारात्मक संकेत आहे. घोटाळे करून पळून जाणाऱ्या लोकांना ते कुठल्याही देशात असो त्याला निश्चितपणे शासन होईल अशा प्रकारचे संकेत स्पष्ट झालेले आहेत. स्टुडिओ. बिलकुल बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. आपल्या सोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आहेत सध्या फोन लाईनवरनं. सर, स्वागत आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये. नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला आता मंजुरी मिळाल्याची ही बातमी समोर येते. आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया? निश्चितपणे भारताच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा ऐतिहासिक विजय आहे. कारण लंडनच्या मॅजिस्ट्रेटने त्याचे सगळे मुद्दे फेटाळून लावून नीरव मोदीला भारतात हस्तांतर करावे असं ऑर्डर केलेली आहे. अर्थात याच्यामुळे आपण फार खुश होण्याचंही कारण नाही. कारण असं आहे की हा अंतिम निकाल केव्हा येईल हे आज आपल्याला सांगता येत नाही. कारण असं आहे की या मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरच्या विरुद्ध नीरव मोदी लंडनच्या उच्च न्यायालयात जाऊ शकतो, त्याचे आव्हान देऊ शकतो आणि त्यानंतर जरी समजा सर्व न्यायालयांनी नीरव मोदीला हस्तांतर करावा असा आदेश दिला तरी अंतिम या बाबतीचा निर्णय ब्रिटिश सरकारच्या गृह खात्याच्या सेक्रेटरीला घ्यावायचा असतो. ज्या वेळेला मी लंडनला गुलशन कुमार खून खटल्यातील एक फरारी आरोपी म्हणजे नदीम सैफी, त्याला क्रिमिनल फ्युजिटिव्ह, याच्या संदर्भात अशीच ऑर्डर लंडनच्या बोव स्ट्रीट मॅजिस्ट्रेटने पास केली होती आणि नदीम सैफीला भारतात प्रत्यार्पण करावं असा आदेश केला होता. परंतु त्याच्या विरुद्ध नदीम सैफीने लंडनच्या उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं आणि काही तांत्रिक मुद्द्यावर नदीम सैफी जिंकला होता आणि पुन्हा मग त्याला आपण भारतात आणू शकलो नाही. बिलकुल सर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. देवेंद्र फडणवीस सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे. अशा प्रकारचा प्रस्ताव मांडण्यात आलेला आहे की ज्यामध्ये केवळ बजेट मांडायचं, त्याच्यावर चर्चा करायची, मागण्या मांडायच्याच नाही, जे पूर्णपणे बेकायदेशीर आहे अशा प्रकारे करता येत नाही. अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी आमची मागणी होती की पूर्ण अधिवेशन झालं पाहिजे. राज्यामध्ये इतके वेगवेगळे प्रश्न आहेत, वीज जोडण्या तोडण्याचं काम चाललेलं आहे, कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे प्रश्न, त्या अनेक प्रश्न आहेत. हे मांडायचे कुठे? परंतु सरकार हे ठरवून आलं होतं की आपल्याला कामकाज केवळ रेटून न्यायचं आणि कामकाज करायचंच नाही आहे, कामकाजापासून पळ काढायचं आहे. आणि म्हणून त्यांनी अतिशय छोटं आणि कुठल्याही कायद्यात नियमात न बसणारं अशा प्रकारचं अधिवेशन या ठिकाणी घेतलं आहे. स्वतः सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी स्पष्टपणे सूचना मांडली की तुमचा बजेटचा प्रॉब्लेम असेल आणि आत्ता तुम्हाला घ्यायचं नसेल तर तुम्हाला लेखानुदान घेता येतं, तुम्ही लेखानुदान घ्या आणि ज्यावेळेस कोरोनाची स्थिती कमी होईल त्यावेळेस फुल फ्लॅज बजेट घ्या. पण बजेटपासून पळ काढणं हे महाराष्ट्राच्या इतिहासात यापूर्वी कधी झालेलं नाही. त्यामुळे या सरकारच्या या पळपुट्या धोरणाला निषेध करून, त्याचा विरोध करून आम्ही बिझनेस ॲडवायझरी कमिटीवरनं
त्या ठिकाणी बहिर्गमन केलं. देवेंद्रजी दादागिरी चालणार नाही, त्याचबरोबर राठोडांच्या वेळी कोरोना तुम्हाला दिसला नाही का, असे शाब्दिक आपल्याला बिलकुल निश्चित त्या ठिकाणी कारण असं आहे की तुम्ही इथे कोरोनाचं सांगता आणि तिथे मंत्री चालले आहेत, मोठे मोठे लोक 10,000 लोक त्यांच्यासोबत चालले आहेत, कार्यक्रम चाललेले आहेत, त्याच्याकरता कोरोना नाहीये. आणि या ठिकाणी मात्र अधिवेशन करायचं तर मग कोरोनाची भीती दाखवली जाते. आणि अगदी स्पष्टपणे हा मुद्दा देखील त्या ठिकाणी आम्ही मांडला की तुम्ही जे सल्ले देता ते केवळ विरोधी पक्षापुरतं आहेत का? तुमचे मंत्री असं वागत असतील त्यांच्याकरता कुठलेही नियम नाहीत का? आणि मग इथेच येताना भीती का वाटते? बाहेर कार्यक्रम, सगळ्या मंत्र्यांचे कार्यक्रम चालले आहेत, पक्षांचे कार्यक्रम चालले आहेत आणि जनतेच्या विषयावर ज्यावेळी चर्चा करायची आहे त्यावेळी मात्र सगळे बिलकुल कोरोना 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 करतात. अतिशय कोरोनाच्या नावाखाली पळ काढणं चाललं. मंत्र्यांसाठी काय वेगळे केवळ 2 दिवस चर्चेला बजेटवर मिळणार आहे, तेवढ्या कालावधीमध्ये बजेटवर चर्चा होऊ शकते का? ते होऊच शकत नाही, कारण नियम असा आहे, खरा तर नियम असा आहे की बजेट मांडल्यानंतर 6 दिवसांनी, अनेक वेळा आपण तो 3 दिवसापर्यंत कमी करतो, त्याच्यावर पहिल्यांदा जी मोठी चर्चा आहे ती जनरल चर्चा होते. ती जनरल चर्चा झाल्यानंतर बजेट खातेवाईज करावं लागतं, प्रत्येक खात्याला आपल्या मागण्या मांडाव्या लागतात. या सगळ्या मागण्या मांडल्यानंतर एकत्रितपणे या मागण्यांचं विनियोजन विधेयक होतं आणि त्या विनियोजन विधेयकानंतर बजेट पास होतं. आता हा मागण्यांचा जो विषय आहे, जो संवैधानिक आहे, तोच उडवून लावलेला आहे. केवळ जनरल चर्चा बजेटवर करायची, खातेवार चर्चा करायची नाही, कारण खातेवार चर्चा झाली तर प्रत्येक खात्याची चिरफाड त्या ठिकाणी होईल आणि काय चाललेलं आहे, कुठला भ्रष्टाचार चालला आहे हे पूर्ण त्या ठिकाणी बाहेर येईल. म्हणून अक्षरशः या ठिकाणी पळ काढलेलं कालावधी कमी केलाय का? संजय राठोड प्रकरणामध्ये विरोधी पक्ष आक्रमक राहील आणि नाही, 100% असं आहे की राठोडांचं प्रकरण असो की इतर मंत्र्यांची प्रकरणं असो की इथले भ्रष्टाचार असो, या सगळ्या गोष्टींवर आणि विशेषतः शेतकऱ्यांचे मुद्दे आहेत, वीज कापण्याचे मुद्दे आहेत, याच्यावर प्रचंड आक्रमक विरोधी पक्ष राहील आणि आपल्याला त्यावेळेस उत्तरं देता येणार नाही. कारण मागच्या काळात आपण काय बोललो आणि आता आपण नेमकं काय वागतोय हे सगळं आपलं उघडं पडेल. हे सरकारला लक्षात आल्यामुळे त्यांनी या ठिकाणी हा कालावधी कमी केला. अधिवेशन जवळ यायला नेहमी कोरोनाचे आकडे वाढताना दिसतात. पुन्हा एकदा तुम्ही मागच्या बैठकीच्या दरम्यान म्हणलं होतात की 25ला जर शासनाने असं केलं, सरकारने असं केलं तर तेच म्हणावं लागेल. मंत्री पॉझिटिव्ह येतात, राजकीय दौरे होतात, शक्ती प्रदर्शन होतं, मात्र अधिवेशन होत नाही. हाच आमचा खरा मुद्दा आहे. आणि सुधीर भाऊंनी त्या ठिकाणी सांगितलं की निगेटिव्ह प्रेशर आता तुम्ही तयार केला. मग आता भीती कशाची आहे? कुठलंही टेंडर न काढता या ठिकाणी विधानमंडळामध्ये निगेटिव्ह प्रेशर तयार केलं, त्या ठिकाणी त्याचं सगळे इक्विपमेंट लावले. मग आता अडचण काय? आता का बरं त्या ठिकाणी अशा प्रकारे अधिवेशन गुंडाळलं जात आहे? सरकारजवळ कुठलंही त्याचं उत्तर नाही आहे. कोरोनाच्या नावाखाली अधिवेशन छोटं केलं जातं असं आमचं निवडणूक होणार आहे, त्याला बघून विधानसभा अध्यक्षपदाबद्दल निवडणूक होणार. प्रश्न असा आहे की असं सांगितलं जात आहे की सरकारला चिंताही आहे की काही मंत्री किंवा आमदारांनी पॉझिटिव्ह रिपोर्ट आणि नंबर्स कमी झाले, कधी चिंताही एक विषय आहे का याच्या मागे? नाही, ही शक्यता देखील असू शकते की सरकार कुठेतरी आपल्याच आमदारांना आणि मंत्र्यांना घाबरलेलं आहे आणि त्यामुळे अध्यक्षाच्या निवडणुकीत आपलं काही वेगळं होईल का असं देखील त्यांना कदाचित वाटत असावं. म्हणून त्यांनी अध्यक्षाच्या निवडणुकीचा विषयच आणलेला नाही अजेंडा, तो अजेंडावरच नाही. आढावा बैठका अर्थमंत्र्यांनी घेतल्या होत्या, त्या जिल्ह्याने अर्थ बैठकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पालकमंत्र्यांच्या जिल्ह्यांना जास्त निधी आणि काँग्रेसच्या जिल्ह्यांना कमी निधी दिली अशी तक्रार काँग्रेसच्या मंत्र्यांनी काल मुख्यमंत्र्यांनी. नाही, हे सगळं मिलीजुली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेना हे सगळे मिलेजुले आहेत. हे सगळे मिळून या ठिकाणी सगळं करतायत. सगळा जो काही गैरकारभार चाललेला आहे सगळ्यांचा एकत्रित आहे, भ्रष्टाचार सगळा एकत्रित आहे. त्यामुळे हे दाखवण्याकरता फक्त सत्तेचे लचके कोणाला किती मिळाले याकरता या सगळे भांडण आहेत, बाकी काही नाही आहे. या ठिकाणी जनतेच्या प्रश्नावर या सरकारला काही घेणं देणं नाही. आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे. आम्ही याच्यावर विरोध मत नोंदवलेला आहे, आम्ही वॉकआउट केलाय. अधिवेशनामध्ये जे कालावधी मिळेल त्या कालावधीमध्ये जे आयुध आमच्याकडे असतील त्या आयुधांचा वापर करून
जनतेचे प्रश्न आम्ही आक्रमकपणे त्या ठिकाणी मांडू आणि सरकारला निश्चितपणे त्या ठिकाणी उत्तरं द्यायला भाग पाडू. असं आहे की अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा कुठलाही कार्यक्रम सरकारने दाखवलेला नाही, कुठलाही कार्यक्रम दाखवलेला नाही. अधिवेशनाचा कार्यकाळ काय ठरलाय? अधिवेशनाचा कार्यकाळ हा पहिला आठवडा आणि दुसऱ्या आठवड्यात बजेट आणि 2 दिवसात त्याच्यावर चर्चा, एवढाच आहे. देवेंद्र जी, आपने वॉकआउट किया है, क्या मुद्दे थे और किन चीजों को लेकर के आपने व्यक्त किया? देखिए, मैंने बहुत स्पष्ट रूप से हम लोगों ने सरकार को ये कहा कि कोरोना के नाम पर आप जो अधिवेशन को छोटा करने की कोशिश कर रहे हो, आपके मंत्री 10-10 हजार लोग लेकर जाते, आपके अलग अलग मंत्रियों के बड़े बड़े सम्मेलन होते, उसमें हजारों लोग आते, वो उनके साथ में बड़े बड़े भाषण करते, और अधिवेशन में आने के लिए कोरोना का डर क्यों है भाई? तो ये कोरोना के नाम से अधिवेशन नहीं लेना, इस प्रकार की जो नीति है एक प्रकार से पलायनवाद है. अधिवेशन लेने से सरकार डर रही है. जनता के सवालों का जवाब ये सरकार नहीं दे सकती. राज्य में जो अनाचार, दुराचार और भ्रष्टाचार चल रहा है उसके ऊपर जनता की जवाबदेही ये सरकार नहीं करना चाहती. इनके मंत्रियों के जिस प्रकार के प्रकरण बाहर आ रहे हैं उससे सरकार भागना चाहती है और इसलिए ये सरकार अधिवेशन को यहाँ पर नहीं लेना चाह रही है. हमने इसका निषेध किया है, इसका विरोध किया है और हमने बिजनेस एडवाइजरी कमिटी जो है उसमें से हम लोगों ने बहिर्गमन किया. देवेंद्र जी, शरद पवार आणि मुख्यमंत्री नाराज आहेत असं म्हटलं जातंय, तरी पण संजय राठोडांचा राजीनामा होत नाही. खरंच नाराजी आहे का? नाराजीच्या केवळ बातम्या सोडल्या जातात. काही नाराजी वगैरे काही नाही. नाराजी असती तर आतापर्यंत कारवाई झाली असती. कोणाची नाराजी वगैरे नाहीये. सगळी मिलीजुली सरकार आहे. मी पहिल्या दिवशीच सांगितलं, नो वन किल्ड जेसिका हा सिनेमा आला होता, त्याप्रमाणे पोलीस याच्या संदर्भात वागतायत. कुठली चौकशी त्याच्यात होत नाहीये. कायद्याचं राज्य आहे कुठे? आणि छोट्या छोट्या गोष्टीवर बोलणारे आमचे गृहमंत्री याच्यावर मात्र बोलत नाहीत. याच्यावर काय तपास झाला सांगत नाहीत किंवा पोलिसांना विचारत नाहीत. त्या सीडीतला आवाज कोणाचा आहे याच्यावर ते बोलत नाहीत. त्याच्यामुळे हे अतिशय स्पष्ट आहे. हे या बातम्या हे नाराज आहे, कोणी नाराज बिराज नाही. सगळं आलबेल आहे. सगळ्यांच्या आशीर्वादाने हे जे काही चाललं आहे ते आशीर्वादानच चाललेलं आहे. चुकीचा पायंडा राज्यात पडतोय या निमित्तानं की अत्याचार झाल्यानंतर चुकीचा पायंडा पडलाच आहे. असं आहे की अनेक वेळा प्रकरणं घडतात, परंतु इतके भक्कम पुरावे हे फार कमी प्रकरणात असतात. या प्रकरणात पहिल्या दिवशीपासून पुरावे आहेत. मला असं वाटतं की इतके पुरावे असताना पोलिसांनी कुठलीच कारवाई केलेली नाही, काहीच कारवाई नाही आहे. म्हणजे जर माध्यमांनी या सगळ्या गोष्टी दाखवल्या नसत्या तर मला तर असं वाटतं की या प्रकरणाला हे प्रकरण समाप्त देखील झालं असतं. अशा प्रकारची अवस्था आहे. म्हणून मी म्हटलं कुठेही कायद्याचं राज्य या ठिकाणी पाहायला मिळत नाही. आणि हा जो काही पायंडा पाडतायत आणि हे नाराजी फाराजी वगैरे जे सांगतायत सगळा आशीर्वाद आहे. आशीर्वादाने नीट चाललेला आज घटनास्थळी जाऊन आल्या, पोलीस स्टेशनला देखील गेल्या, परंतु त्यांना उडवून लावलं आणि तशी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन देखील सांगितलं की पोलीस देखील या सगळ्या प्रकरणाला पाठीशी घालतायत. आजचा जो प्रकार पाहिला तो त्याकडे कसं बघ? 100% असं आहे की ज्या प्रकारचं वर्तन पोलिसांचं त्या ठिकाणी पाहायला मिळालं ती काय खासगी मालमत्ता आहे? तिथे बसलेले जे पोलीस आहेत ते काय खासगी मालक आहेत का? या राज्यात कायदा आहे, सुव्यवस्था आहे, ती काय सगळी संपली आहे का? म्हणजे हे जे काही वागणं आहे, म्हणजे मी अनेक वेळा एक शब्द ऐकला, बनाना रिपब्लिक. आपण तिकडे वाटचाल करतोय का बनाना रिपब्लिककडे? की अशा प्रकारच्या घटना झाल्यानंतर तो मंत्री आहे की तो आमदार आहे अशा कॅटेगरी वाईज आपण त्याच्यावर कारवाई करणार आहोत का? सामान्य माणसावर वेगळी कारवाई. पोलीस पूर्ण दबावाखाली आहेत. खरं म्हणजे पहिल्यांदा तर कारवाई पोलिसांवरच झाली पाहिजे. देवेंद्र जी, राठौड़ को लेकर जिस तरीके से राठौड़ को लेकर के लगातार सरकार कह रहे हम जांच के बाद कार्रवाई करेंगे, तब तक नहीं करेंगे. कोरोना को लेकर के भी इतनी भीड़ इकट्ठा हुई, उस पर भी जो मामले दर्ज हुए उसमें संजय राठौड़ का नाम नहीं था. उसको देखिए, ये सारी चीजें जो है ये आशीर्वाद से ही चल रही है. सरकार का इसको पूरा आशीर्वाद है. और जिस प्रकार से ये चीजें हमको देखने को मिलती है, नॉर्मल केसेस जो होती है उसमें इतने एविडेंसेस नहीं होते हैं, पर इस केस में इतनी ऑडियो क्लिप्स, और देखिए क्या होता है कि जो एविडेंस होता है उसको जोड़ने वाली कड़ियाँ लगती है, वो सारी कड़ियाँ जुड़ने के बावजूद भी एक कदम भी आगे नहीं बढ़ी है. हमारे गृह मंत्री को
लता दीदी की चौकसी करना है, उसमें बहुत उनको इंटरेस्ट है। सचिन तेंदुलकर का ट्वीट आया तो उसके बारे में बोलने में उनको इंटरेस्ट है, लेकिन इतना महत्वपूर्ण विषय मंत्री के बारे में इतने एविडेंस के साथ आने के बावजूद उसके ऊपर वो एक शब्द नहीं कहते। सबके होठ सिले हुए हैं, ये सब मिले हुए हैं। बघितलं की देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर थेट टीका केलेली आहे। अधिवेशनाचा कालावधी गुंडाळला जातो आहे। सरकारचं हे धोरण पळपुटा आहे। राठोड प्रकरणी देखील पळ काढण्याचा प्रयत्न सरकारकडनं होतोय। पूर्ण अधिवेशनाची मागणी आम्ही केलेली आहे, परंतु सरकार ही मागणी मान्य करत नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवाजी पार्क मधल्या नूतनीकरणाच्या मुद्द्यावरून आता मनसे आणि शिवसेना आमने-सामने आलेले आहेत। इथं रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प CSR फंडातून करण्याची परवानगी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पालिकेला पत्र लिहून केलेली आहे। मात्र मनसेचा स्थानिक नगरसेवक असताना तेव्हा हा प्रकल्प का राबवला नाही असा सवाल शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी केलाय। गेल्या 4 वर्षांपासून सत्ताधारी शिवसेना हा प्रकल्प राबवत असताना आता मनसे क्रेडिट घेण्यासाठी पुढे सरसावल्याची टीका राऊत यांनी केलेली आहे। लोकांच्या कामाचं श्रेय स्वतः कसं घ्यायचं हे शिवसेनेपेक्षा जास्त कोणाला माहित नाही। मुळात रेन वॉटर हार्वेस्टिंग शिवाजी पार्क इथे करणं ही संकल्पना सन्माननीय राजसाहेबांची होती। ज्या वेळेला शिवसेनेच्या हे डोक्यातही असं काही नव्हतं, त्यावेळेला आम्ही हा प्रकल्प मातोश्री कन्स्ट्रक्शनच्या CSR मधनं पहिल्यांदा 2014ला राबवला। आज राज ठाकरे सांगतात की आम्हाला मी CSR फंड आणि माझ्या आधी त्यांचा नगरसेवक होता ना, तेव्हा का नाही त्यांनी CSR आणला आणि का नाही करून दिलं? त्यावेळेला देखील नगरसेवकाचाच फंड वापरला आणि स्प्रिंकलर्स आणि विहीर खणली त्यांनी। त्यावेळेला 20,000 लिटरच पाणी आलं, म्हणजे मिळालं। 20,000 लिटरमध्ये शिवाजी पार्क ओलं होणं शक्य नाही, अर्ध पण होणार नाही। 5 लाख लिटर लागतंय, म्हणजे कम्पेअर करा 20,000 कुठे आणि 5 लाख कुठे। त्यामुळे त्यांनी जे नगरसेवक फंड मग तेव्हाच त्यांनी CSR वापरायचा होता ना। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे। मतदार यादीमध्ये 90,000हून अधिक बोगस मतदारांची नोंद असल्याचं राष्ट्रवादीनं म्हटलेलं आहे। भाजपानं बोगस नावं नोंदवल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसनं आता निवडणूक आयोगाकडे चौकशीची मागणी सुद्धा केलेली आहे। नव्यानं फेर मतदार यादी तयार केली जावी आणि तोपर्यंत निवडणूक घेऊ नये अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी केलेली आहे। आणि याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत आपले प्रतिनिधी विनय म्हात्रे फोन लाईनवर। विनय, काय नेमका प्रकार आहे, सविस्तर त्याबद्दल काय सांगता येईल? विनय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? विनय म्हात्रे यांच्यापर्यंत आपला आवाज जात नाहीये। मात्र आपण बघत आहोत ब्रेकिंग न्यूज। नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या मतदार यादीत घोळ असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेला आहे। अतिशय गंभीर असा हा आरोप आहे। खूप मोठ्या संख्येनं बोगस मतदारांची नावं या यादीमध्ये असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे। पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। ठाण्याच्या महापौरांनी पदाचा गैरवापर करत कोरोनाची लस घेतल्याचा गंभीर आरोप भाजपच्या गटनेत्यांनी केलाय। भाजपचे गटनेते मनोहर डुंबरे यांनी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यावर थेट टीका केलेली आहे। महापौर आणि आमदार रवींद्र फाटक यांनी नागरिकांना वाऱ्यावर सोडत आधी स्वतः लस घेतल्याचा आरोप त्यांनी केलाय। लस पूर्णपणे सुरक्षित आहे हे सर्वांना समजण्याकरिता लस घेतल्याचा दावा महापौरांनी केलेला होता। हा दावा खोडून काढत
याबाबत सरकारी आदेश दाखवणार का, असा सवाल आता डुंबरे यांनी उपस्थित केलाय. फ्रंटलाईन वर्कर्स, पोलीस कर्मचारी, ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी, ह्या लोकांसाठी जे लस महानगरपालिकेकडे आली आहे त्याच्यावर ह्या महापौरांनी डल्ला मारला. महापौरांनी अनधिकृतरित्या ही लस घेतलेली आहे. केंद्राकडनं कोणतेही असे निर्देश आलेले नाहीये. गेले वर्षभर घरामध्येच बसून होते, आता कुठे बाहेर पडले ते एसी कॅबिनमध्ये बसतायत, तर यांना एवढी भीती कसली? आज हे खरे ठाणेकर जनतेची यांनी काळजी करायला हवी होती. फ्रंटलाईन वर्कर्सची काळजी करायला हवी, पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी करायला हवी, ठाणेकर जनतेची करायला हवी होती. पण ह्या महापौरांनी स्वतःच्या स्वार्थासाठी ही लस घेतली. आम्ही लस घेतल्यानंतर मी माझ्या फेसबुक असेल, माझ्या ट्विटरमध्ये असेल प्रसिद्धी केली की बिनधास्तपणे लस घ्या, कोविडचा संसर्ग वाढतोय, लस विश्वासदायक आहे, अशा पद्धतीचा मेसेज दिल्यानंतर त्या ठिकाणी संख्या तुम्ही बघा किती वाढलेली आहे. तुम्ही उपायुक्त विश्वनाथ केळकर यांच्याशी चर्चा करू शकता का फक्त टीका करायची? मनोहर डुंबरे यांनी पूर्णपणे लोकप्रतिनिधी या व्यक्तीवरची लोक चुकीच्या पद्धतीने बघतात, त्याला त्यांनी पोषक वातावरण करण्याचा ते प्रयत्न करतायत. मनोहर डुंबरेंनी कदाचित काम केलं नसेल, पण सर्व लोकप्रतिनिधींनी काम केलं नाही. सर्व नगरसेवक आजही लोकांमध्ये जात आहेत. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत. चंद्रपूर शहरालगत वन विभागाच्या महत्वाकांक्षी बांबू संशोधन प्रकल्पाला भीषण अशी आग लागलेली आहे. चिचपल्ली गावाजवळ असलेल्या या प्रकल्पाला आग लागलेली आहे. या प्रकल्पाच्या छतावर आगीचे लोण दिसलेले आहेत. बांबू संशोधन प्रकल्प हा सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आग नेमकी कशी लागली याबाबतचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाची वाहनं दाखल झालेली आहेत आणि आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वन विभागाचा अतिशय महत्वाकांक्षी असा हा प्रकल्प आहे आणि या प्रकल्पाला भीषण आग लागल्याची दृश्य आपण आपल्या स्क्रीनवर सध्या बघत आहोत. सध्या ही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर ऐकले नाही, मी झोपून होतो, मला ते इस्तो लागला सर. नाही लागला. चिचपल्ली गावाजवळ असलेला हा प्रकल्प सुधीर मुनगंटीवार यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आपले चंद्रपूरचे प्रतिनिधी हैदर शेख आपल्या सोबत आहेत फोन लाईनवरनं. हैदर, ही आग नेमकी कशी लागली, सध्या तिथली काय परिस्थिती आहे, काय सांगता येईल त्याबद्दल? चंद्रपूर मूल मार्गावर चिचपल्ली हे गाव आहे. तिथे एक मोठा बांबू संशोधन केंद्र, प्रशिक्षण केंद्र होतं. त्या प्रशिक्षण केंद्राच्या ज्या इमारत आहे त्या एका इमारतीला मोठी आग लागली आहे आणि सध्या आग पूर्णपणे संपलेली आहे आणि त्या इमारत आहे ती पुरी चढून खाक झालेली आहे. जवळपास 91 कोटीचा हा प्रोजेक्ट आहे आणि 5 ते 6 कोटीची ही बांबूची पूर्णपणे इमारत आहे. बिलकुल हैदर, म्हणजे वित्तहानी तर झालेलीच आहे, मात्र सुदैवाची बाब म्हणजे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये. आणि सोबतच जर आपण बघितलं तर ही आग विझवण्यात जरी यश आलेलं असलं तरी आगीचं नेमकं कारण कळू शकलंय का? सध्या आगीचं कारण करू शकले नाही आणि जवळपास मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे आणि सुदैवाने ही आग लवकर आटोक्यात आली, त्यामुळे चांगलं झालंय. कारण की जवळपास मोठ्या जंगल आहे, त्या जंगलापर्यंत ही आग पोहोचलेली नाही. आणि सध्या तरी इथे अधिकारी आलेले आहेत आणि या घटनेसंदर्भात आता पुढील तपास सध्या सुरू आहे. बिलकुल हैदर, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुढची आणखीन एक ब्रेकिंग न्यूज बघूया. भिवंडीमध्ये महापौर प्रतिभा विलास पाटील यांच्या नावे महापौर चषक क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या स्पर्धेदरम्यान हजारोंची गर्दी दिसली होती. यावेळेला कोरोना प्रतिबंधक नियमांचं सर्रासपणे उल्लंघन झाल्याचं बघायला मिळालं. स्पर्धेच्या अंतिम दिवशी अनेक नगरसेवकांची उपस्थिती दिसली. यावेळी फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. हजारोंची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, मास्कचा वापर न करणं, या सगळ्या गोष्टींकडे पोलीस प्रशासनानं मात्र दुर्लक्ष केल्याचा आरोप होतोय. त्यामुळे आता पोलीस प्रशासन झोपा काढतंय की काय, असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केलाय.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सध्या माध्यमांशी बोलतायत. थेट जाऊया तिकडे. सल्लागार समितीमध्ये प्रस्तावित केलं होतं. खरं म्हणजे अधिवेशन झाल्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रदीर्घ विषयावर चर्चा होणं अपेक्षित असतं, परंतु केवळ 2 दिवसात, तेही पूर्ण वेळ 2 दिवस नाही, अर्धा दिवस शासकीय कामकाज, पुन्हा दुसऱ्या दिवशी अर्धा दिवस शासकीय कामकाज, म्हणजे 2 दिवसामध्ये अर्थसंकल्पीय चर्चा आटोपण्याचा डाव आजच्या या कामकाज समितीमध्ये होता. क्लिअर कट विरोधी पक्ष नेता म्हणून हे आम्हाला मान्य नाही अशा प्रकारची भूमिका विरोधी पक्षाच्या वतीनं मी त्या ठिकाणी घेतली की या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये अनेक विषय आहेत. संजय राठोडचं त्या ठिकाणी प्रकरण आहे, राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था त्या ठिकाणी बोजवारा उडालाय, पूजा चव्हाणांच्या प्रकरणावर सभागृहात चर्चेचा अपेक्षित आहे, शेतकऱ्यांच्या विषय आज त्या ठिकाणी अवकाळीनं ग्रासलेला आहे आणि अशा प्रकारे कोरोना वाढत असताना कोरोनावर चर्चा अपेक्षित आहे. आणि मला वाटतं अशा 5-6 महत्त्वाच्या विषयांवर चर्चा अपेक्षित असताना चर्चेपासून पळ काढण्याचं काम हे या ठिकाणी सरकार करताना दिसतंय. आम्ही सरकारच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी विरोध केला, आम्हाला चर्चा अमान्य आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. सभापतींनी सांगितलं आमचा अधिकार आहे, बोलले तुम्हाला रेटून न्यायचं आहे तुम्ही रेटून नेऊ शकता, परंतु आज देशभरात अधिवेशनं सुरू आहेत, संसदेचे अधिवेशन सुरू आहे, इतर राज्यांचे सुरू आहेत, कोरोनाची काळजी घेत आपल्याला त्या ठिकाणी अधिवेशन चालवता येतं. परंतु सरकार प्रश्नांचा आणि विषयांचा भडीमार विरोधी पक्षाचा जो होईल, खास करून पूजा चव्हाण प्रकरणात, यासाठी पळ काढण्याचा प्रयत्न सरकारचा दिसतोय. भाऊ, अमरावतीमध्ये कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह करण्यासाठी एक रॅकेट सक्रिय असल्याचा आरोप आहे, तो झेडपी सदस्यांनी केलाय. वाढवून आकडे दिले जातात, फुगवून दिले जातात, पुन्हा एकदा भीतीचं वातावरण तयार केलं जात आहे. काही षडयंत्र वाटते तुम्हाला यामध्ये? मला तर या ठिकाणी या सगळ्या तपासणी झालेली चौकशी व्हायला पाहिजे, कारण ऑल ऑफ सडन रोज त्या ठिकाणी कोरोना वाढल्याचं चित्र अधिवेशनाच्या बॅकग्राऊंडवर वाढवण्याचा प्रयत्न होतो. हा माझा आरोप त्या ठिकाणी आहे. कारण आपण बघाल की आता तपासण्या वाढल्या, पहिलं चाचण्या कमी होत होत्या, त्याच्यामुळे प्रमाण कमी होतं, परंतु आता दिवसेंदिवस कोरोना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर होतोय आणि म्हणून अधिवेशन नको, असा कोरोना आणि अधिवेशन असं मला वाटतं काही ताळमेळ घालण्याचा प्रयत्न आहे. आणि जर त्या जिल्हा परिषद सदस्याचा आक्षेप असेल, मलाही तशा प्रकारचा संशय आहे की एकाच वेळेला सगळे मंत्री, एकाच वेळेला मंत्रालयाचा एक विभाग, नंतर दुसरा विभाग, आज अमरावती उद्या यवतमाळ, याच्या चौकशीची आवश्यकता आहे. कोरोना निर्मूलन झालं पाहिजे, कायदा त्या ठिकाणी पाळला पाहिजे, परंतु कुठल्या नैतिकतेवर बोलतात? एकदा त्यांचा मंत्री जाऊन 8-8, 10-10 हजाराची गर्दी जमा करतो, मास्क वापरले जात नाहीत. जो आपल्या पक्षाचा मंत्री त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर त्या ठिकाणी नियम पाळत नसेल, कुठल्या नैतिकतेवर आपण लोकांना नियम पाळायला सांगायचे? राज्य सरकारनं मंत्री संजय राठोड यांना अभय दिलेलं दिसतंय, कारण सातत्यानं बातम्यात शरद पवार नाराज आहेत, मुख्यमंत्री नाराज आहेत, पण त्यांच्या नाराजीपेक्षाही संजय राठोड मोठे झालेले दिसत आहेत. नाही, मला वाटतं राज्याच्या दृष्टीनं अत्यंत चिंतेचा विषय. पवारसाहेब नाराज आहेत, ते तिथे गर्दी झाली, नियमांचं उल्लंघन झालं, याविषयी नाराज आहेत. पवारसाहेब पूजा प्रकरणामध्ये त्या ठिकाणी संजय राठोडचं कृत्य यावर नाराज असल्याचं मला पवारसाहेबांचं वक्तव्य ऐकिवात नाही. खरं म्हणजे पूजा चव्हाण हा विषय आज महाराष्ट्राच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, कोरोना इतकाच, कारण महिलांचा सुरक्षा आहे. पूजा चव्हाणची हत्या झाली, आत्महत्या चौकशीत बाहेर येईल, परंतु हत्या झाली तर वस्तुस्थिती आहे. मग 19 दिवस होतात, FIR होत नाही, त्यामधले दस्तऐवज तपासले जात नाहीत, अरुण राठोड कोण आहे कुठे आहे माहीत होत नाही. त्या ठिकाणची पूजा अरुण राठोड जी त्या हॉस्पिटलला ॲडमिट होतो, ती कोण नेमकी आहे, कुठे आहे, की तीच पूजा चव्हाण तीच होती. या सगळ्या गोष्टी अगदी स्पष्ट असताना, त्या ठिकाणी क्लिप्स वेगवेगळ्या प्रकारच्या स्पष्ट असताना, फोटो असताना, जर त्या ठिकाणी ढिम्मपणे कुठलीही कारवाई होत नसेल, तर सरकारच्या दबावाखाली पोलीस कारवाई करत नाही, हे स्पष्ट चित्र दिसतंय. काल मी डीजीना भेटलो, चित्राताई वाघना धमक्या येत आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं समाजाचं प्रेशर बिल्टअप करण्याचा प्रयत्न होतोय, आणि मला वाटतं महाराष्ट्रासाठी हे त्या ठिकाणी शोभा देणारं असं वातावरण नाही. पूजा चव्हाणच्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे, नाहीतर 100% हे सरकारनं प्रकरण दडपलं असं राज्यातल्या जनतेचं मत होईल.
गेले जवळपास 3 आठवडे झालेत, पण पुरावे नष्ट केले जात आहेत, तपास होत नाही, असा देखील एक संशय किंवा आरोप नाही. मला सांगा, एका अरुण राठोडच्या घरी चोरी झाली. चोरी नेमकी कशी काय होते? लॅपटॉप नेमका का गेला? मग दस्तऐवज त्या ठिकाणी नष्ट करण्याचा तर प्रयत्न नाही ना. असे वेगवेगळे 13-14 प्रश्न जे राज्यातील सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झालेत, जे महिलांच्या मनामध्ये निर्माण आहेत, ते प्रश्न मी डीजीना दिलेले आहेत, ते प्रश्न मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिलेत, तेच प्रश्न मी राज्याच्या गृहमंत्र्यांना दिलेत. मला अपेक्षा आहे त्या प्रश्नांची उत्तरं देतील, परंतु सरकार काय करेल असं वाटत नाही. कारण झोपलेल्याला जागा करता येतं, झोपलेले सोंग घेतलेल्यांना जागा करता येत नाही. सरकारला या प्रकरणी हे प्रकरण दडपायचं आहे आणि त्याच्यामुळे या प्रकरणी काही न्याय मिळेल असं वाटत नाही, परंतु विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये या प्रकरणाचा पर्दाफाश आम्ही करू. तर आपण बघितलं, प्रवीण दरेकर यांनी देखील अधिवेशन पूर्णवेळ घेण्याची मागणी केलेली आहे आणि सरकार पळपुटेपणा करतंय, कामकाजापासनं चर्चेपासनं पळ काढण्याचा प्रयत्न सरकारचा आहे, अशी थेट टीका महाविकास आघाडी सरकारवर केलेली आहे. पुढची ब्रेकिंग न्यूज बघूया. कोल्हापूर जिल्ह्यातल्या कसबा तरळे गावात डीजे लावून पालखी उत्सव साजरा करणाऱ्या 60 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर प्रशासनानं ही कारवाई केलेली आहे. परिवहन मंत्री अनिल परब सध्या माध्यमांशी बोलतायत, थेट जाऊया तिकडे. मागच्या बैठकीमध्ये असं ठरलं होतं की 25 तारखेला एकंदर परिस्थितीची पाहणी करून किंवा माहिती घेऊन कशा पद्धतीने पुढचं कामकाज करायचं या बाबतीत मागच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलं होतं. त्याप्रमाणे आजच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये एकंदर करोनाची परिस्थिती पाहता रुग्णसंख्या वाढते, आमचे काही मंत्री कोरोनाग्रस्त झालेले आहेत, आमदार किती झाले त्याची अजून आमच्याकडे माहिती नाही आणि अशा पार्श्वभूमीवर 1 तारीख ते 10 तारीख असं अधिवेशन घेण्याचं ठरलेलं आहे. 1 तारखेला राज्यपालांचं अभिभाषण होईल, त्याच दिवशी पुरवणी मागण्या सादर केल्या जातील. 2 तारखेला राज्यपालांच्या अभिभाषणावरती चर्चा होईल. 3 आणि 4 तारखेला पुरवणी मागण्यांवरती चर्चा होऊन पुरवणी मागण्या मंजूर होतील. 5 तारखेला विरोधी पक्षाचा प्रस्ताव होईल, बिलं होतील. 6 तारखेला अशासकीय कामकाज होईल. 7 तारखेला सुट्टी असेल, शनिवार रविवार सुट्टी असेल, 6-7ला सुट्टी असेल, 5ला अशासकीय कामकाज होईल आणि 8ला महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल आणि या अर्थसंकल्पावरती 9 आणि 10 तारखेला चर्चा होऊन विनियोजन बिल पास होईल आणि अधिवेशन समाप्त होईल. असा हा कार्यक्रम आजच्या कामकाज सल्लागार समितीमध्ये ठरलेला आहे. यावर त्यांनी मागणी केली की आपण बोर्ड ऑफ अकाउंट्स मांडावं आणि एकच दिवसाचं अधिवेशन घ्यावं आणि फुलफ्लेज अधिवेशन नंतर घ्यावं. परंतु अधिवेशनाचा कामकाज अगोदरपासून ठरलेला असल्यामुळे आणि बजेट मांडणं देखील तितकंच महत्त्वाचं असल्यामुळे हा कार्यक्रम आम्ही निश्चित केलेला आहे. बैठक संपल्याच्या नंतर अनऑफिशियल जेव्हा चर्चा चालू होती त्यानंतर बैठक संपली असं जाहीर केलं अध्यक्षांनी. त्यानंतर एका प्रश्नाचा आधार घेऊन त्यांनी असं सांगितलं की आम्ही बैठकीवर बहिष्कार घालत आहे की आम्ही वॉकआउट करत आहोत. परंतु त्या अगोदरच बैठक संपली होती. आपल्या मिनिट्समध्ये आपण तपासून बघू शकता. बैठक संपल्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं होतं. त्यामुळे ह्या वॉकआउटला अधिकृत असं वॉकआउट म्हणता येणार नाही, कारण त्यावेळेला बैठक संपली. देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, चर्चा करायची नाहीये, चर्चेपासून सरकार पळ काढते आणि कोरोनाचं कारण अधिवेशनासाठी दिलं जात आहे. मात्र याच सरकारमधला एक मंत्री गर्दी करतो तिथे कोरोनाचं कारण नसतं. या बाबतीत मुख्यमंत्र्यांनी आपल्याला माहिती आहे कालच कारवाईचे आदेश दिलेले आहेत आणि जे कोरोनाचं कारण जे आम्ही सांगतोय ते आम्ही केवळ तोंडी सांगत नाही, तर आकडे सांगतोय. आम्ही ते 19 दिवसाचा सिटिंग म्हणजे 4 आठवड्याचा कार्यक्रम सुरुवातीला दिला होता. जर आम्ही अधिवेशनापासून घाबरलो असो उत्तरं देण्यापासून तर आम्ही 4 आठवड्याचा कार्यक्रम दिलाच नसता. आम्ही पूर्ण कार्यक्रम दिला होता. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीने आम्हाला निर्णय घ्यावा लागतोय. संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरती उनके खिलाफ अभी तक कोई एक्शन नहीं हुई.
वहाँ पे उन्होंने वायलेशन किया जो सबने देखा। दूसरी तरफ थाने में जो है वो आपके ही कॉर्पोरेटर है, मेयर है, MLC है, उन्होंने जाके कोरोना की जो वैक्सीन है वो ली है, वहाँ पे भी नियमों का उल्लंघन किया। कैसे देखते हैं आप? जहाँ जहाँ नियमों का उल्लंघन हुआ है मुख्यमंत्री महोदय ने आदेश दिए हैं कि उनके ऊपर कार्रवाई की जाएगी। जहाँ जहाँ मैंने जहाँ जहाँ कहा है और जिससे एक जण विचारला तर जास्त यावरती आक्रमक आहे। मला असं वाटतं आज डीजींनी त्या बाबतीत सांगितलेले तपास चालू आहे आणि तपास संपून त्याच्यामध्ये जे काही निष्कर्ष निघतील त्याप्रमाणे ही कारवाई होईल। एक सवाल ये है, आज भी वहाँ के जो महंत है वो भी कोरोना पॉजिटिव पाए गए और 2 दर्जन से ज्यादा लोग जो है वहाँ पर स्थानिक वो कोरोना। इसीलिए कल CM साहब ने ये आदेश किया है, जो इसमें भी इसकी इंक्वायरी चल रही है कि कौन था, कहाँ, कैसे था, कैसे है, उसको ऑफिशियली रिकॉर्ड पे लेना पड़ता है। वही मैं बोल रहा हूँ कि उसके कोई उसके कंक्लूजन पे आना बहुत ज़रूरी है और कार्रवाई करने से पहले उसको सबको ठीक तरह से देखा जाता है और उसके बाद भी कार्रवाई की जाती है। और वो कार्रवाई कल CM साहब ने कहा है, जो इसमें दोषी पाए जाएंगे उनके ऊपर ये कार्रवाई होगी। कैसे देख रहे हैं और क्या कह रहे हैं कि कोरोना बाहर सारी चीजें शुरू है, सिर्फ अधिवेशन को लेकर कोरोना है। वॉकआउट मीटिंग खत्म होने के बाद में हुआ था। मीटिंग प्रोसीडिंग आप चेक करिएगा। अध्यक्ष महोदय ने मीटिंग खत्म होने का ऐलान किया, उसके बाद में एक हाथ सवाल किसी ने पूछा, उसके ऊपर विरोधी पक्ष अनऑफिशियली उन्होंने कहा कि हम वॉकआउट कर रहे हैं। तो इस वॉकआउट को कानूनन उसमें कोई लिखा नहीं जाएगा क्योंकि मीटिंग ऑलरेडी खत्म हो गई। संजय राठोड प्रकरणामध्ये जे काही प्रथमदर्शनी दिसतंय, संपूर्ण देश किंवा आपण राज्य पाहत आहे, तरी सुद्धा याच्यामध्ये कारवाई करायला एवढा दबाव असून उशीर का लागत आहे? जरी तुम्ही सांगितलं, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असेल, तर मुख्यमंत्र्यांचे आदेश देऊन सुद्धा इतका उशीर लागत असेल तर त्याला काय म्हणावं असं विरोधकांचं म्हणणं आहे। नाही, विरोधक काय म्हणतात याच्यापेक्षा कायदा कशा पद्धतीने राबवला पाहिजे, त्याची प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे याच्यावर आमचा जास्त विश्वास आहे आणि म्हणून प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच कारवाई त्याच्यावरती होईल। अर्धवट किंवा चुकीची कारवाई होणार नाही। अमरावती अकोला कोरोनाचे जे रिपोर्ट्स आहेत त्यासाठी एक रॅकेट राबवलं जातं असा आरोप ZP सदस्यांनी केला। यामागे काही घोटाळा असल्याचा वाटतंय का? हे जाणून बुजून केल्याचं षडयंत्र आहे असा आरोप सरकारवर होतो। असं बिलकुल नाही, कुठल्याही पद्धतीचे खोटे रिपोर्ट्स आम्ही दिलेले नाहीत। आपण महाराष्ट्र सरकारची पारदर्शक भूमिका सुरुवातीपासून बघताय। ज्यावेळेला बाकीच्या सगळ्या राज्यांमध्ये देखील आकडे लपवले गेले असा आरोप होत होता, पण महाराष्ट्रावर कधीही आकडे लपवले गेल्याचा आरोप होत नव्हता आणि असं खोटं नाटक काम महाराष्ट्राकडनं बिलकुल होणार नाही, हे नक्की। धन्यवाद। आपण बघतो अनिल परब यांनी अधिवेशनाच्या कालावधी संदर्भातली माहिती दिलेली आहे। 1 ते 10 मार्च दरम्यान अधिवेशन आता होणार आहे। अधिवेशनाचा कार्यक्रम नेमका कसा असणार आहे त्याबद्दलची माहिती देखील त्यांनी दिलेली आहे। सोबतच 8 मार्चला अर्थसंकल्प मांडला जाईल। हे सांगतानाच पुढच्या 2 दिवसांमध्ये अर्थसंकल्पाच्या विषयी चर्चा होईल अशीही माहिती अनिल परब यांनी दिलेली आहे। आणि कोरोनाचं कारण हे तोंडी नाही तर तसे आकडे आपल्या समोर आहेत, त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचं यावेळेला अनिल परब यांनी म्हटलेलं आहे। बुलेटिनमध्ये वेळ झाली आणखीन एका ब्रेकची। बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। देशामध्ये खेळण्याच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घेतलाय। आत्मनिर्भर भारत आणि वोकल फॉर लोकलचं आवाहन सरकारनं केलंय। या अंतर्गत देशात पहिल्यांदाच व्हर्च्युअल इंडिया टॉय फेअर 2021चं आयोजन करण्यात आलेलं आहे। यामध्ये देशभरातील 1000हून जास्त खेळणी निर्माते सहभागी होणार आहेत। या उत्पादकांनी तयार केलेली वैविध्यपूर्ण खेळणी पाहता येणार आहेत। 27 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान हे टॉय फेअर आयोजित केलं जाणार आहे। या टॉय फेअरचं उद्घाटन केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशांक, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत होणार आहे। टीव्हीवर पहिल्यांदाच येतोय एक अनोखा शो। नेटवर्क 18चा एक खास कार्यक्रम
बायजूज यंग जीनियस 27 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:30 वाजता रोहतकमध्ये राहणारी अंडर 15 टेबल टेनिस चॅम्पियन सुहाना सैनी हिला बघायला विसरू नका. फक्त न्यूज 18 लोकमत वर. मेरा नाम सुहाना सैनी है, मैं 14 इयर्स की हूँ. ये है यंग जीनियस जिसे जीतना पसंद है, जो 6 साल की उम्र से ओलंपिक्स गोल्ड जीतने की तैयारी में है. नेक्स्ट यूथ ओलंपिक्स में गोल्ड जीतना है जो 2022 में होंगे. ये है यंग जीनियस जो टेबल टेनिस में अंडर 15 की चैंपियन है और दुनिया में जिसकी रैंकिंग 22 की है, जिसके पास मेडल्स का अंबार है और यूएस ओपन समेत 29 अंतर्राष्ट्रीय चैंपियनशिप जीत चुकी है. नेटवर्क 18 पर एक अनोखा शो, दंग करने वाली खिलाड़ी हरियाणा के रोहतक की सुहाना सैनी के साथ. 10 में आप पहली बार नेशनल चैंपियन बनी, अब ये 11 में आप दूसरी बार नेशनल चैंपियन बनी. हाँ. चलिए लाओ भाई, पानी लाओ. डूब जाता हूँ इसमें. जिसकी माँ है उसकी गुरु, जिसने अपनी माँ को टेबल टेनिस में हराने वाली खिलाड़ी को हराकर दम लिया, जो टेबल टेनिस में चीन के गुरूर को तोड़कर दुनिया पर छा चुकी है. आ रही है ये यंग जीनियस. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र जाण्यापूर्वी एक महत्त्वाची आठवण करून द्यायची आहे, ती म्हणजे कोरोनाच्या महामारीनं आपल्या सर्वांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन कोरोना विरोधात लढा देऊ शकेल. कोरोनाला प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा केल्यानंतर आता आपल्या सर्वांचंच योगदान फार महत्त्वाचं बनलंय आणि या माध्यमातून या विषाणूला मात देण्यासाठी आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचं आहे. या मोहिमेत नेटवर्क 18 आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कुणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे निश्चित करायचं आहे की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे.